नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव ग्रामीणसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार RM चौगुले यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आलोट जनसमुदाय लोटला होता. समितीच्या ग्रामीण उमेदवारांच्या समर्थनासाठी शहरात भगवेमय वातावरण बनले होते. उमेदवार RM चौगुले हे चक्क बैलगाडीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तालुक्याच्या विविध गावातून कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली. शिग्गाव मतदारसंघात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शक्ती प्रदर्शन केले. अर्ज सादर करण्यापूर्वी शिग्गाव येथे कार्यकर्त्यांसह भव्य रोड शो पार पडला. यावेळी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, अभिनेता सुदीप, मंत्री गोविंद कारजोळ व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. बेळगाव शहरात आज JDSचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. JDS उमेदवार शिवानंद मोगळेहाळ यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज सादर करण्यापूर्वी बेळगाव शहरात कार्यकर्त्यांसह भव्य रोड शो करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने समर्थकांनी आपली उपस्थिती दर्शवली. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023च्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव शहरात आपचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दाखल झाले होते. बेळगाव सांब्रा विमानतळावर त्यांचे स्थानिक आप नेत्यांनी स्वागत केले. या प्रसंगी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपचे उमेदवार रमेश जारकिहोळी यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तहसीलदार कार्यालयातील निवडणूक अधिकारी गीता कौलगी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द करण्यात आला. दरम्यान शहरातील कोळवी हनुमंत मंदिरापासून शक्ती प्रदर्शनासह भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणूक बसवेश्वर सर्कल मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी अर्ज दाखल करताना त्यांचे बंधू आमदार लखन जारकिहोळी, अमरनाथ जारकिहोळी व सर्वोत्तम जारकिहोळी, नगराध्यक्ष जयानंद हुनशाळी, लक्ष्मीकांत यत्तिनमनी आदी उपस्थित होते. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवले असून निवडणूक प्रचारासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. 18 वर्षांखालील मुलांना निवडणूक प्रचारासाठी वापरता येणार नाही. कामगार निरीक्षक, शिक्षणाधिकारी व बाल विकास योजना अधिकारी यांना याबाबत सतर्क राहून आयोगाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत गणवेश न मिळाल्याने बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळे यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी शिक्षण विभागाची हालचाल सुरू आहे. 68% कापड गोदामांमध्ये उपलब्ध झाले असून उर्वरित कापड मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास होऊ लागला असून नागरिक उष्माघाताने आजारी पडू लागले आहेत. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याने खास सूचना प्रसिद्धीस देण्याची गरज असते. मात्र नागरिक हैराण आणि आरोग्य खाते सुस्त अशीच परिस्थिती दिसून येत आहे. दरम्यान राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच उष्माची लाट ही सहन करावी लागत आहे. त्यामुळे याकडे आरोग्य खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालयावर परिसरात पोस्ट कार्यालय सुरू करावे या मागणीसाठी वकिलांनी अनेक वेळा आंदोलन करून निवेदन दिले. गेल्या 5 वर्षांपासून ती मागणी केली जात होती. काही वकिलांनी स्वतः त्यासाठी पाठपुरावा केला. या सर्वांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून मंगळवारी जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या कर्मचारी सोसायटीच्या बाजूला पोस्ट कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बार असोसिएशन अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, सुधीर चौहान, गिरीराज पाटील, सचिन शिवन्नवर, पोस्ट कार्यालयाचे अधिकारी व इतर उपस्थित होते. शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही भागात 8 ते 15 दिवस पाणी पुरवठा होत नसल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र दुसरीकडे राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत घट होत आहे. मे अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता 30 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने अशाच प्रकारे हुलकावणी दिल्यास मे मध्यानंतर भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. KLS IMER संस्थेचा पहिला पदवीदान समारंभ शुक्रवार दिनांक 21 रोजी होणार आहे. सकाळी 11 वाजता IMERच्या सभागृहात दीक्षांत सोहळा पार पडणार असून यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रत्येक विभागातील विद्यार्थ्याला सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्य पदक देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती IMERचे गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन RS मुतालिक देसाई यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. येत्या 20 ते 27 एप्रिलपर्यंत होणाऱ्या BE पहिल्या सत्राच्या परीक्षा विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने अखेर पुढे ढकलल्या आहेत. VTUने आपल्या अखत्यारीतील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मान्यता न दिल्याने परीक्षा आठवडाभराने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरालगत असणाऱ्या समर्थनगर परिसरात विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता कर्मचारी आपला मनमानी कारभार करत वीज पुरवठा बंद केला जात आहे. वाढत्या उष्मामध्ये विजेचा खेळ खंडोबा सुरू असल्याने समर्थनगर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून हेस्कॉम विरोधात आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. जांबोटी रामापूर पेठ येथे शुक्रवार दिनांक 31 रोजी वार पाळणूक करण्यात येणार असून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यासह गावातून कोणालाही बाहेर जाता येणार नाही आणि गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गरीब व अकार्यकुशल बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रोजगार नसल्याने ग्रामीण भागातून शहराकडे नागरिकांचे होणारे स्थलांतर रोखण्यासह ग्रामीण भागातील कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना महत्त्वाकांक्षी ठरत आहे. सर्व मजुरांनी निवडणुकीमध्ये मतदान करावे. प्रत्येक मत अनमोल असून मतदान हा प्रत्येकाचा अधिकार व जबाबदारी असल्याचे मत जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी भंगारेपनवर यांनी व्यक्त केले. गोकाक विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. महांतेश कडाडी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी गीता कौलगी यांच्याकडे KPCCचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज सुपूर्द करण्यात आला. याचबरोबर आजची बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.